पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन जेवढ्या कामांच्या फिती कापायच्या असतील तेवढ्या कापून घ्याव्यात. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आणि तुमच्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. 1.5 महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले सर्व गद्दार बेरोजगार होणार आहेत. त्यानंतर ते आपल्याकडे रोजगार मागायला येतील, पण एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या रोजगार मेळाव्यात शिंदे गटाला लक्ष्य केले. आमदार अॅडव्होकेट अनिल परब यांनी आयोजित केलेल्या महानोकरी मेळाव्याचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी पार पडले. या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात 15 तरुणांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला लक्ष्य केले. गद्दारी केल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आपल्या राज्यात कोणीही गुंतवणूकदार यायला तयार नाहीत, असे ठाकरे म्हणाले. मराठी माणसांना रोजगार नाकारणाऱ्या कंपन्यांचा यावेळी ठाकरे यांनी समाचार घेतला. मधल्या काळात मराठी माणसाला नोकरीमध्ये नो एंट्रीच्या जाहिराती आल्या होत्या, पण असे बोर्ड ज्या दारावर लागतील ते दार तोडून टाकून मराठी माणूस आतमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देताना प्रत्येक राज्यामध्ये भूमिपुत्रांचा मान राखला गेलाच पाहिजे, असे ठाकरे यांनी ठणकावले.